महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारोंची भव्य रॅली, पारंपरिक नृत्यांनी संस्कृतीचा जागर। जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार शहरात रविवारी आदिवासी संस्कृती, परंपरा आणि एकतेचे दर्शन घडविणारी भव्य रॅली उत्साहात पार पडली। युवा आदिवासी संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशे, तारपा, मादोल, संबळ तसेच विविध आदिवासी नृत्यांमुळे संपूर्ण जव्हार शहर दुमदुमून गेले। यंदाच्या रॅलीत पद्मश्री पुरस्कार प्राप्त आदिवासी कलाकार भिकल्या धिंडा यांच्या प्रतिकृती विशेष आकर्षण ठरल्या। तसेच आदिवासी समाजाच्या श्रद्धेचे प्रतीक असलेली हिरवा देवाची पालखी मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरली। आपली संस्कृती, आपला अभिमान हा संदेश देत पारंपरिक कला, लोकवाद्य, बोलीभाषा आणि वेशभूषेचे दर्शन रॅलीतून घडविण्यात आले। चौक, मांगेलवाडा, अंबिका चौक, गांधी चौक, अर्बन बँक, पाचबत्ती चौक, यशवंतनगर, मोर्चा, गोरवाडी मार्ग, आदिवासी क्रांतिकारक चौकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली। यावेळी तारपा नृत्य, ढोल नृत्य, गौरी नाच, मादोल नाच, मोरघा नृत्य, तूर नाच, गवत्या नाच आणि संबळ यासह विविध पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले। महिला, पुरुष आणि युवकांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय। जागतिक आदिवासी दिनानिमित्त युवा आदिवासी संघाच्या वतीने मिनी मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच जव्हार शहरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। आदिवासी गीतासह डीजेच्या तालावर तरुणाईनेही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाला आमदार हरिश्चंद्र भोये, माजी आमदार सुनील भुसारा, युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष कुणाल सापटा, महिला अध्यक्ष संजना बुदर, कार्याध्यक्ष जितेश भोये, महिला कार्याध्यक्ष हेमा राऊत, सचिव नरेश कुवरा, खजिनदार राहुल घेगड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उपसरपंच, सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण पवार, DYSP भारत मेहर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले। आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा, कला आणि लोकजीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले। आपली संस्कृती, आपला अभिमान या भावनेतून जव्हारमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। पालघर प्रतिनिधी सौरभ कांबडी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।